नागपूर येथे नुकताच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला। मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापूर्वीच अब्दुल सत्तार असतील, त्यानंतर तानाजी सावंत असतील किंवा संजय राठोड असतील यांच्या मंत्रिमंडळाला महायुतीमधूनच पक्षांतर्गत विरोध करण्यात आलेला होता। मात्र अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही, मात्र संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आणि यामुळे कुठेतरी त्यांना विरोध होताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या शास्त्री रोडला आहोत आणि शास्त्री रोडमध्ये एक बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहे। या बॅनरवरचा आशय आहे निषेध निषेध निषेध, राठोड यांचा डाग शिंदेंच्या कपाळी। एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण, दुसरीकडे का निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रिपद, महायुती सरकार हाच का तुमचा न्याय, असा आशय असणारा बॅनर सध्या पुण्यामध्ये सर्वांचं लक्षवेधी ठरत आहे। कारण की मध्यंतरी राठोड यांच्यावरती काही आरोप लावण्यात आलेले होते, त्यामुळे अशा आरोपीला मंत्रिपद द्यायला नको असा महायुतीमधूनच एक सूर पाहायला मिळत होता। तरी पण एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि याचेच पडसाद कुठेतरी आता पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पुणे शहरामध्ये मध्यवर्ती भाग असलेल्या रस्त्यांवरती असे जागोजागी चौकामध्ये हे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याच्यावरती महायुती सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। निषेध निषेध असे बॅनर सध्या पाहायला आहेत। एका त्या बॅनरवरती एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, दुसरीकडे संजय राठोड यांचा फोटो आहे आणि या फोटोवरती निषेध आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हे बॅनर जे आहे ते सर्व पुणेकरांचं लक्ष वेधून ठरत आहे। ह्या बॅनरमधून निश्चितच कुठेतरी संजय राठोड यांना जे मंत्रिपद दिलेलं आहे ते मान्य नाही असा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।